नमस्कार, मी संपदा सावंत वित्तम बातमीत आपलं मनपूर्वक स्वागत करत आहे. मंडळी, श्री गणपतीचं आगमन झाले आहे. यावेळेला श्री गणेश पूजा, हरतालिका पूजा अशा विविध पूजा होतात. बहुतांश पुरुष गुरुजी मंडळी या पूजेची सेवा करतात, पण आता तसं राहिलं नाही आहे. या सेवेत महिला गुरुजी आले आहेत. गेली 15 वर्षे या सेवेत कार्यरत असलेले राधिका हातोडे हे आपल्याशी आज संवाद साधणार आहेत. नमस्कार गुरुजी. नमस्कार. कशी सुरुवात झाली की बहुतांश आपण बघतो की पुरुष वर्ग मंडळी याच्यात असतात, तर का म्हणजे तुम्हाला काय यावंसं वाटतं या क्षेत्रामध्ये आणि सुरुवात कशी झाली? सुरुवात अशी झाली म्हणजे काय, माझे सासरी गणपती येत होते आणि एक वर्ष असेच आमचे गुरुजी उशिरा आले आणि माझ्या सासूबाईंना कदाचित माझ्यातलं ते पोटेन्शियल दिसलं की त्या म्हणाल्या की सासूबाईंचं आहे खरं तर हे महत्व म्हणायचं तर पुशअप त्यांनी केलेलं आहे. घरात कसं होतं म्हणजे माझ्या माहेरी धार्मिक कार्य, वडिलांचं जरा अध्यात्माकडे ओढा होता, त्याच्यामुळे सवळं ओवळं सगळं घरातले रूढी रिवाज आणि पूजा करणं वगैरे हे सगळं तिकडनं होतं, त्यामुळे त्याची जाणीव होती मला. पण ह्याच्यासाठी जे पुशअप केलं ते खरं त्याला सासूबाई त्यांना मान दिला पाहिजे त्या गोष्टीचा. कारण त्या म्हणाल्या मला की राधिका तू करू शकतेस तर कर, कारण ते गुरुजी फार उशीर आल्यामुळे सासरे जरा नाराज होते. मग पुढच्या वर्षी मी वाचून शिकून थोडंसं ऐकून बिकून जरा वेळ लागला त्यावेळेला करायला. मग त्याच्यानंतर म्हटलं मी प्रॉपर शिक्षण घेतलं त्यांचं. आमच्या गुरुजी आहेत मुलुंडला पामेकर सोसायटीमध्ये अंजली काळे म्हणून गुरुजी आहेत. त्यांनी आतापर्यंत भरपूर अशा पौरोहित्य करणाऱ्या विद्यार्थी घडवलेल्या आहेत. त्यांच्याकडे मी शिकले. अजूनही शिकतो तर अजूनही जात होतं. आम्ही सगळे लग्नापासून सगळे विधी करतो. नवचंडी, लग्न, मुंज, नवचंडीचे होम, उदक शांती, वास्तुशांती, सत्यनारायण कथा, नंतर आपलं गणपती बसवतो. गणपती आणि सत्यनारायणच्या पूजना आम्ही एक वगैरे जातो. पण जेव्हा ग्रुपचा आमचा खूप मोठा ग्रुप आहे, तसंच माझ्या बाईंची मुलगी आहे ठाण्याला, क्षमा जोगळेकर म्हणून, त्या पण पुरोहिता आहेत. त्यांनी सुद्धा भरपूर जणींना तयार केलेला आहे. तर असे आमचे ग्रुप आहेत. उदक शांतीला नंतर सहस्रावर्तन असतात, आता नंतर वास्तुशांतीला त्यावेळेला मग आम्ही ग्रुपने जातो. आणि लघुरुद्र असतात तेव्हा मग 11 बायका. आणि नवरात्री आली का सप्तशती वाचन वगैरे असतं आमचं, मग त्यावेळेला जातो. घट बसवणं, अशा प्रकारे सगळे उपक्रम आमचे चालू असतात. आणि ह्याच्यातून एवढंच नाही तर समाजाला आपण देणं लागतो, ऋण आहे असं म्हणून आमच्या क्षमाताई ज्या आहेत त्या दरवर्षी सामूहिक विवाह सुद्धा त्या आयोजन करतात. मला वाटतं भिवंडीच्या जव्हारला त्यांच्याकडे दरवर्षी त्या आमच्या ग्रुपमधल्या बायकांना घेऊन जव्हारला तिकडे सामूहिक विवाह पौरोहित्याच्या माध्यमातून करत असतात. शास्त्र आपल्याला काय सांगतं की काय काय शिकवतं आपल्याला शास्त्र? शास्त्र आपल्याला हेच शिकवतं की पुरोहित म्हणजे काय, यजमानांना चांगलं शिक्षण देणं आणि यजमानांना आपल्या अध्यात्माच्या मार्गाला दाखवणं, नेणं, धर्मापर्यंत त्यांना शिकवणं आणि त्यांना योग्य मार्ग दाखवणं हे पुरोहिताचं काम आहे. तर ते शास्त्र हेच सांगतं की करा, म्हणजे काहीतरी करा, जे विधियुक्त आहे ते तुम्ही करणं गरजेचं आहे. नुसतं वाचून किंवा हल्ली कॅसेट लावून किंवा पुस्तकं बघून तसं ते होत नाही. हे बसून म्हणजे गुरुच्या पायाशी बसून तुम्ही जी संथा घेऊन जे शिकता त्याला जास्त महत्व आहे. कारण वैदिक मंत्र आहेत, ते वैदिक मंत्र व्यवस्थित तुम्ही बोलले गेले पाहिजे, त्याच्यासाठी संथा घेणं गरजेचं आहे. ते तुम्ही पुस्तकं वाचून ते नाही होत. असं त्याच्यासाठी वेळ द्यावा लागतो, पाठांतर असणं गरजेचं आहे ह्याच्यामध्ये. आणि शास्त्रोक्त पद्धतीने ह्या पूजा होत असतात आणि लोकांना आवडतात. जे महिला करतात ना ते लोकांना आवडतात. म्हणजे असं घाईघाईनी गडबडीनी वगैरे असं नसतं. व्यवस्थित शास्त्रोक्त पद्धतीने होम हवन आम्ही सगळंच करतो. लग्न विघ्न करतो, त्याच्यामध्ये नवचंडीचे वगैरे असे होम सगळं असतात, वास्तुशांतीचे होम असतात. अगदी शास्त्रोक्त पद्धतीने ते होत असतात. आणि शास्त्र हेच सांगत असतं आपल्याला की विधियुक्त करा, व्यवस्थित करा, छान करा आणि यजमानांचा जो आनंद आहे तो जास्त महत्वाचा आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीला काहीतरी कारण आहे की बाबा सत्यनारायणाची पूजा असो, गणपतीची असो, किंवा तुम्ही जे वेद सांगता, मंत्र सांगता, त्या पाठीमागे काहीतरी कारण असतं. हो, नक्कीच. सगळ्याच गोष्टींमध्ये आपल्याला एक शांती सुद्धा मिळते. हे पॉझिटिव्हिटी खूप घरामध्ये निर्माण होते. आणि वेदोक्त मंत्र आहेत त्यांनी पॉझिटिव्हनेस घरामध्ये खूप येतो आपल्या, आणि त्यांनी आपल्याला छानच वाटतं. त्या मंत्रांच्या उच्चारणाने आपल्याला ती पॉझिटिव्ह एनर्जी खूपच मिळते. त्याच्यामुळे ते मंत्रोक्त घर सगळं असं मंत्रांनी भरल्यासारखं वातावरण निर्माण होतं.
सत्यनारायणाची पूजा केली, तुमच्या घरात सगळंच होतं ना, गणेश पूजन होतं, नवग्रहांची पूजा होते, सगळ्या दिशांची पूजा होते आणि विष्णूवर अभिषेक वगैरे कृष्णावर किंवा विष्णूवर. गणपतीची स्थापना केली तर सगळं गणपतीवर अथर्वशीर्ष वगैरे करून आपण गणपतीची षोडशोपचारी पूजा करतो. देवीचं काही असेल तर देवीवर अभिषेक करतो आणि त्यामध्ये सगळं शास्त्रोक्त पद्धती, कुंकुमार्चन वगैरे समजा किंवा श्री सुक्ताने देवीची आपण आराधना करतो, पुरुष सुक्ताने कृष्णाची विष्णूची आराधना करत असतो, अथर्व शीर्षाने गणपतीची करतो. तसंच प्रत्येक देवांची जी सुक्त आहेत, स्तोत्र आहेत, त्याने आपण पूजा ही करत असतो. एखादं आम्हाला सांगाल का की एखादा वेद आणि त्याचा अर्थ विद्यम बातमीच्या प्रेक्षकांना खूप आवडेल. एखादं विष्णू सहस्त्रनाम किंवा विष्णू सहस्त्रनाम ऑलरेडी कव्हर झालं, अजून दुसरं काही असेल तर सांगा की संस्कार म्हणा किंवा लहान मुलांचं. श्री सुक्त तसं आहे. श्री सुक्त आपण जसं हरि ओम हिरण्यवर्णाम हरिणीं सुवर्ण रजतस्त्रजाम चंद्राम हिरण्मयी लक्ष्मीं जातवे एदोम आवहा. ह्याच्यात सगळं लक्ष्मीचं वर्णन आहे. हिरण्य म्हणजे ती सोन्याच्या रूपात, हिरण्य वर्णाम म्हणजे सोन्याचं जसं वर्णन आहे, सोनं कसं दिसतं पिवळं धमक, तशा ह्याच्यात लक्ष्मी हे झालेली आहे, प्रगट झालेली आहे आणि ती तसं तुम्हाला सगळं त्या प्रकारे ती तुम्हाला सगळं धन धान्य ऐश्वर सगळं ती तुम्हाला प्रदान करते. म्हणून लक्ष्मीचं जे श्रीसुक्त आहे ते म्हणणं खूपच लाभदायक आहे. ओव्हरऑल आत्ताच्या थोडं कुठेतरी मागे होत चाललंय की कॉम्प्युटराईज म्हणा किंवा काय AI पद्धती म्हणा, तर ते कितपत योग्य आहे आणि तुम्ही काय सांगू इच्छिता की ते ऑटोमेशनचे जे मंत्र किंवा जे तुमच्या शब्द उच्चारण झालेले मंत्रात फरक असतात, तुम्ही काय सांगता? आता कसं आहे ना, जसं जग बदलत जाणार त्याप्रमाणे टेक्नॉलॉजी येणार आणि नवीन नवीन काही ना काहीतरी घडामोडी ह्या आपल्या आयुष्यात घडणार. ते स्वीकाराने आहेच, ते आपल्याला स्वीकारलं पाहिजे, कारण त्याच्यापासून आपण लांब नाही राहू शकत. जशी तरुण पिढी आहे, आताचा जुना काळ गेला, जुन्या जमान्यातल्या गोष्टी वेगळ्या होत्या, नवीन तरुण पिढी आहे ती आता AIच्या जमान्याची. जसं कम्प्युटर नवीन आले तेव्हा आपल्याला कम्प्युटरचं प्रशिक्षण नव्हतं किंवा आपल्याला काही समजत नव्हतं, तेव्हाही लोकांनी त्याला विरोध केलेच, पण शिकलो. आता कम्प्युटरशिवाय जसं काही चालूच शकत नाही. आता तसंच AI हे तंत्रज्ञान आहे, ते पुढे जाऊन आपल्याला आत्मसात करावंच लागेल. पण जे मंत्रोच्चार आहेत ते तंत्रज्ञानाने करण्यापेक्षा गुरुजींच्या मुखातून जे बाहेर पडतात ते जास्त महत्वाचे वाटतात. म्हणजे इतरांची मतं वेगळी असू शकतात या गोष्टीसाठी, पण गुरुजी घरात येऊन जे मंत्रोच्चार होतात ना, आता जसं माणसाला हे असेल ना की उपलब्धता असेल की त्यांना वेळ नसेल, मग ते तंत्रज्ञानाचं त्यांनी भाग झाले किंवा तंत्रज्ञानावरून हे करून घेतलं, तर त्याच्यात काही असं विशेष नाहीये किंवा त्याला विरोध करण्यासारखं नाहीये. त्या गोष्टींचा सुद्धा आपण स्वीकार करायलाच पाहिजे. पण शक्यतो गुरुजींना बोलवून घरात बसून जे मंत्रपठण होतं ते जास्त महत्वाचं वाटतं. त्यांनी जी एक एनर्जी वेगळी मिळते ना, ती वेगळीच असते. म्हणजे प्रसन्नता, आपल्याला जो लाभ मिळतो त्याच्यामधून पॉझिटिव्हिटी मिळते, ती वेगळीच असते. मंत्रोच्चार तुमच्या घरात होतात ना. AI हे तंत्रज्ञान आहे शेवटी. आता गुगलला तुम्ही काहीही विचारलं तर गुगल तुम्हाला उत्तरं देतोच ना त्याची, पण समाधान कशात आहे ते शोधायला. क्षेत्रात महिलांनी यावं की नाही, या संदर्भात तुमचं काय मार्गदर्शन? नक्कीच यावं, महिलांनी ह्या क्षेत्रात नक्कीच यावं. पण कसं आहे, ज्यांना पूर्ण आवड आहे ह्या क्षेत्राची, कारण मंत्रपठण तर गरजेचं आहे. तुम्हाला नुसतंच वाटलं किंवा एखाद्या गोष्टीचं आकर्षण वाटलं आणि आपण करतोय तर तसं नाही करून चालणार. पूर्ण डेडिकेशनने तुम्ही हे कार्य केलं पाहिजे. पाठांतर आधी सगळ्यात महत्वाचं आहे, नंतर तुमच्या यजमानांचं हित तुम्ही साधणं गरजेचं आहे. करावं महिलांनी कोणत्याही वयात, असं काही नाही. आता वेदपाठी शाळेत जाणारे जे गुरुजी तयार झालेले आहेत ते लहानपणापासूनच तिथे जातात, तेच शिकत असतात कायम. त्यामुळे त्यांचे मंत्रोच्चार पठण हे कसं त्यांना माहितीच असतं. आम्ही कशा संसारी बायका आहोत, एक वयाच्या काही टप्प्यानंतर जरा सांसारिक जबाबदाऱ्या पार पाडल्यानंतर महिलांना वाटू शकतं. तसं राष्ट्रसेविका संघाच्या पण इथे आहे आपल्याकडे ठाण्याला, ते पण ह्या महिलांना शिकवत असतातच. आणि तसंच ह्याला तुम्ही स्वतःला वाहून घेतलं पाहिजे, पाठांतर आधी मुळात पाहिजे, तर हे करणं शक्य आहे. काहीच त्याच्यात कठीण असं काहीच नाही. म्हणजे अगदी लहानपणापासून जे गुरुजी शिकतात ती गोष्ट वेगळी आहे, पण महिला सुद्धा आज ह्याच्यात एकदम उत्तम कामगिरी करत आहेत. आमच्या क्षमाताई आहेत, त्यांनी भरपूर पुरस्कार पण ह्याच्यात मिळवलेले आहेत. आमच्या अंजली काळे बाईंना सुद्धा मिळालेले आहेत. वेळोवेळी त्यांचे मुलींना सत्कार झालेले आहेत. क्षमाताईंचे पण सत्कार बऱ्याचदा झालेले आहेत.
तर असं आहे, चालू आहे सगळ्यांचं. आणि कोणीही करावं असं काही नाही. ज्यांना पाठांतर करायची हौस आहे, आवड आहे, त्यांनी नक्की केव्हाही करावं. केव्हाही या क्षेत्रात तुम्ही येऊ शकता, त्याला काही वयाचं बंधन वगैरे नाहीये. आणि आत्ताच्या युवा पिढीने नक्कीच करावं. पण त्याच्यावरच तुमचा भरोसा असेल तर थोडं मग जरा अर्थार्जनाच्या दृष्टिकोनातून ते जरा कठीण जातं. तुमचे व्यवसाय वगैरे सांभाळून आणि पूर्ण वेळ तुम्ही ह्याला देऊ शकत असाल तर मग अर्थार्जन पण तुमचं होतच त्याच्यातून चांगलं. नाही असं नाही असं. आजच्या पिढीला काय सांगणार की थोडी जरा भरकटलेली म्हणजे चंचल आहे तरुण पिढी म्हणा किंवा बालकवर्ण म्हणा, तर तुम्ही काय सांगणार या अध्यात्म गोष्टी त्यांना काय मार्गदर्शन? लहान पिढी किंवा येणारी पिढी ह्यांनी खरोखर थोडेसे तरी मंत्रोच्चार करावेत. अध्यात्माकडे जी भरकटलेली त्यांची मनस्थिती नसते व्यवस्थित किंवा फ्रस्ट्रेशन असतं, त्यांचे स्ट्रेस असतात त्यांना, तर मग थोडीशी स्तोत्र म्हणणं, रामरक्षा म्हणणं, विष्णू सहस्रनाम म्हणणं. विष्णू सहस्रनामाचे तर खूपच फायदे आहेत. तुम्ही केव्हाही म्हणू शकता, कधीही म्हणू शकता. असं काही नाही की एकाच जागेवर बसून म्हणायला पाहिजे. 1000 नावं आहेत विष्णू सहस्रनामात. त्या विष्णू सहस्रनामातल्या 1000 नावांपैकी तुम्ही कितीही नावं घेऊ शकता. एकदा पाठ झालं, मुखात तुमच्या बसलं तर ते आपोआप चालूच राहतं. पण हवं तुमच्या जो काय तुमचा सक्सेस आहे, यश आहे, त्याला थोडीशी अध्यात्माची जोड तर हवीच. त्यांनी कसं आहे, डिप्रेस माणूस झाला, थोडं फ्रस्ट्रेशन आलं, थोडा वेळ बसलं, काही स्तोत्र म्हटली, रामरक्षा म्हटली, हनुमान चालीसा म्हटलं, तर ह्यानी तुम्हाला स्ट्रेंथ मात्र भरपूर मिळते, जी तुम्हाला हवी असते. तुम्हाला इनर जे तुम्हाला वाटतं ना की आपल्याला काहीतरी हवंय, काहीतरी कमी वाटतंय, किंवा हल्लीची मुलं लगेच ताबडतोब असं जे आहे आत्महत्या करणं, जीव देणं, हे जे प्रकार चालू असतात, ह्या गोष्टींना ना ह्या गोष्टी आळा घालतात. म्हणजे अध्यात्माची ही जी धार्मिक स्तोत्रबित्र म्हणण्याची जी ही पॉवर आहे ना, ही तुमचं माइंड स्टेबल ठेवते. म्हणून ह्या गोष्टी करायलाच हव्यात. असे छोटे छोटे क्लासेस वगैरे असतात मुलुंडला. पण लहान मुलांसाठी माझी एक मैत्रीण आहे मनीषा फडके म्हणून, ती असे लहान मुलांचे संस्कार वर्ग घेत असते आणि तिचे क्लासेस असतात तिथे. असे छोट्या छोट्या मुलांना जर का हवे असतील तर तिचे क्लासेस असतात तिथे. त्याच्यामध्ये ते सगळं शिकवतात. म्हणजे अगदी शुभकरोतीपासून रामरक्षा, अथर्वशीर्ष असे त्यांचा उपक्रम तिथे चालू असतो. आता जाता जाता एक काहीतरी श्लोक द्या, सांगून जा की एखादा श्लोक किंवा काही. अच्छा. मी एक शांती मंत्र म्हणते, की जो सगळ्यांना शांतता देण्यासाठी प्रदान करता येतो. आम्ही आमच्या कार्यांमधनं म्हणत असतो. ओम आनो ओ भद्राक्रत ओ यंतु विश्वतो दब्धासो अपरितास उद्भिदाः देवानो यथा सदमिद्रुदे असन्न प्रायुवो रक्षितारो दिवे दिवे. वित्तम बातमी नारायण